पैठणचे कृष्णाजी पंत म्हणजे आजोबा, ज्ञानदेवांचे या भावंडांचे आजोबा यांना भेटण्यासाठी आली होती. कशी राहतात पोरं, आई वडिलाशिवाय पोरांचं कसं चालू असेल ते बघायला ते आले होते. आणि त्यांच्या डोक्यात अजून एक मानस होता. कृष्णाजी पंतांना आलेलं बघून सोपानदेवानी त्यांना हातपाय धुवायला पाणी दिलं आणि एक एक पोरं येऊन कृष्णाजी पंतांना नमस्कार करू लागली. तेजपुंज नातवांना बघून कृष्णाजी पंत हरकून गेले. काय विलक्षण तेज ज्ञानाच्या चेहऱ्यावरती होतं. जणू त्रिदेवच पृथ्वीतलावर अवतरलेत. ब्रह्मा, विष्णू, महेश या तिघांच्या रूपाने या पृथ्वीतलावर अवतरलेत की काय असं वाटावं, इतकं तेज या पोरांच्या चेहऱ्यावर. मुक्ता तर प्रत्यक्ष देवीचं शक्तीचं स्वरूप, अशा स्वरूपातली तेजपुंज त्यांना भासू लागली. पोरांनी छानसा नमस्कार केला आणि गुळपाणी दिलं. काहीतरी जे आहे ते द्यावं. आलेल्या पाहुण्याचं स्वागत सत्कार करताना आपलं दारिद्र्य दाखवू नये. म्हणजे काय आहे आमच्याकडे, आम्ही काय देऊ शकतो, आहे ते स्वीकारा असं नाही. बघा, आल्याबरोबर पहिल्यांदा सोपानाने पाय धुवायला पाणी दिलंय. कृष्णाजी पंतांचे पाय धुतले गेलेत. तोंड आणि हात पुसायला कपडा दिलाय. बसायला साधच का असे ना आपण आसन टाकलाय. आल्यावर त्यांना अभिवादन केलंय. गुळ पाणी प्यायला दिलंय. जेवण तयार करायसाठी मुक्तीची तयारी सुरू आहे. काय नाही याचा पाढा वाचलेला नाहीये. काय आमच्याकडे आहे ते गोड मानून घ्या, एवढंच करू शकतो असं नाही केलेलं. बघा, घरात मोठी माणसं कुणीच नाहीयेत. वय वर्ष जास्तीत जास्त 15 ते खाली 4 लेकरं आहेत. आणि या लेकरांना अतिथीचं स्वागत कसं करावं याची जाण आहे, ज्ञान आहे, ती वृत्ती आहे. म्हणून म्हटलं की मोठ्या माणसांच्या कथा ऐकताना या केवळ कथा म्हणून ऐकायच्यात असं अजिबात नाही. अजिबात नाही. ती कशी वागलीत, का वागलीत आणि त्यातून मी काय घेऊ शकतो याचा विचार करायला हवा. कृष्णाजी पंतांनी हा सगळा पाहुणचार स्वीकारलाय आणि त्यांना खूप आनंद देखील होतोय की दुःखाच्या दिवसात सुद्धा माणसं सुखात राहू शकतात. दुःखालाच म्हणावं, ये काय करशील तू करून करून माझ्याशी. बघा ना, ती मुक्ता तर काय काय कोवळ्या वयात काम करते ना. जणू काही आपल्या पित्याच्या पश्चात हे सगळं, मात्या पित्याच्या पश्चात आईची सगळी जबाबदारी जणू मुक्तावर टाकली आहे. अशा स्वरूपात ते सगळं सांभाळते. आपल्या आजोबाला आपल्या पाहुणचारात जराही कमतरता वाटू नये यासाठी ती सगळे प्रयत्न करते. हे सगळं बघून सुखावलेले कृष्णाजी पंत निवृत्तीला म्हणाले, निवृत्ती, माझ्या डोक्यात एक विचार येतोय. काय? अरे, लवकरच अर्धपर्वणी आहे. होय, पैठणला संपूर्ण देशभरातून ब्राह्मण येतो. वेगवेगळे पंडित येतात, धर्ममार्तंड येतात आणि गोदा स्नानासाठी ते तिथे निवास करून पण असतात. यावेळी धर्मसभा पण भरते. मला असं वाटतंय मी तुम्हाला न्यावं. आणि म्हटल्यावर तेवढ्याच निवृत्तीने सांगितलं, नाही नको, आम्हाला गोदा स्नान करायचंच नाहीये. अरे का? आजोबा, ही इंद्रायणी आमच्यासाठी गंगा. या इंद्रायणी स्नान करताना गंगेत स्नान केल्याचा आनंद मिळतो. आई बाबा यांच्या आठवणी कितीतरी या गंगेमध्ये आहेत आणि याच गंगेत स्नान करून आपण पुण्यवान व्हावं असं वाटतं. त्यामुळं पैठणला वेगळं काही स्नान करण्याची आवश्यकता आहे असं मला वाटत नाही. कृष्णाजी पंत म्हणाले, नाही रे, स्नानाला नेत नाहीये. मग नाही, सगळी धर्मसभा तिथे भरलेली असते. अशा वेळी मला वाटतंय की या धर्मसभेसमोर एक प्रस्ताव मांडावा. कसला प्रस्ताव? शुद्धीपत्रकाचा. तुमच्या तिघांच्या मुंजी झाल्या पाहिजेत आणि तुम्हाला त्यांनी ब्राह्मण म्हणून समाविष्ट करून घेतलं पाहिजे असं मला वाटतंय. शुद्धीपत्र नको हो. कशाला शुद्धीपत्र? आम्हाला द्विज व्हायचं नाहीये. नको, ती मुंजही नको, काहीच नको. निवृत्ती ऐकायला बरं वाटतं रे, पण पुढे या मुक्तेचं काय होणार? तुम्हाला असंच उपेक्षितांचं आयुष्य जगायचं आहे का? बहिष्काराचं आयुष्य जगायचं आहे का?
असा चंद्रमौळी झोपडीत राहायचंय का? कधीतरी समाजात यावं लागेल ना, आणि त्यासाठी मुंज करायला हवी. निवृत्ती थोडे कठोर झाले होते. ते म्हणाले, खरं सांगू, या सगळ्या गोष्टीची मला आवश्यकताच वाटत नाहीये. आता निवृत्ती बोलता बोलता तोंडातून अभंगच निघू लागले. नाही जातीकुळ वर्ण अधिकार, नाही जातीकुळ वर्ण अधिकार, क्षेत्री वैश्य शूद्रे द्विज नवो. नवो देवगण यक्षवा किन्नर, नवो देवगण यक्षवा किन्नर, ऋषी निशाचर तेही नवो. ते आम्ही अविनाश अव्यक्त जुनाट, ते आम्ही अविनाश अव्यक्त जुनाट, निजबोध इष्ट स्वरूप माझे. जगण्याचा बोध झालेल्या माणसाला आता काहीच करण्याची गरज नाहीये, नकोच. कृष्णाजी पंत जरा जास्तच समजावून सांगत होते. ते म्हणाले, नाही, हे केलं पाहिजे. ज्ञानदा, तू तरी समजून घे रे ज्ञाना, तू सांग निवृत्तीला. ज्ञानदा मंदस स्मित करत म्हणाले, आजोबा, ज्ञानदा या ज्ञानेश्वराचा गुरुच आहेत निवृत्ती, ते सांगतायत, त्यामुळं त्यांच्या म्हणण्याला मी काही तोडू शकत नाही. पण मी निवृत्त दादाला एक मात्र नक्की सांगेल, दादा, कधी कधी जगाला सुधारण्यासाठी, समाजाच्या कल्याणासाठी आपण काही गोष्टी केल्या पाहिजेत. आणि मला वाटतंय की धर्मसभेसमोर जाऊन आपण आपलं म्हणणं मांडलं पाहिजे, शुद्धीपत्रक मागितलं पाहिजे. मुंज करायची की नाही ठरवू, पण शुद्धीपत्रक मागितलं पाहिजे, आपण आपली बाजू ठेवली पाहिजे असं मला वाटतं. आणि यात जगाचं कल्याण सामावलेलं असेल असं मला वाटतं. काहीतरी विलक्षण आहे होय. म्हणजे स्वतःला सगळ्यांनी मिळून समोर जायचंय आणि म्हणायचंय की आम्हाला माफ करा, आम्हाला शुद्धीपत्र द्या, धर्मात समाविष्ट करून घ्या, आणि याच जगाचं कल्याण होणार आहे. कसं ते कळणार आहे. पण निवृत्तीच्या बोलण्याला ज्ञानदा सांगतायत, आणि तिथूनही ज्ञानदांच्या बोलण्यातून पुन्हा अभंगांचं रूप येत आहे, कवनांचं रूप येत आहे. आम्ही पूर्ण काम होऊनी, जरी आत्मस्थिती दावणी, तरी प्रजा हे खो कैसे निस्तरेल. म्हणून समर्थ जो येथे, अथिला सर्वज्ञते, तेने विशेष कर्माने त्यजावेना. ते म्हणाले, जगाच्या कल्याणासाठी काही गोष्टी कराव्या लागत असतील, तेने विशेष कर्माते त्यजावेना. विशेष आपल्या कर्माला त्यागायचं नाही. खरं सांगू, अनलायझरच्या नियमित चॅनलवर पुन्हा बोलायला सुरुवात करताना ही कथा मला महत्वाची वाटली. नानादेवांचं हे वाक्य मला महत्वाचं वाटलं. आपण काम सुरूच ठेवलं पाहिजे. आपल्या कर्माला ज्यामुळं काही साधणार आहे, ज्यामुळं काही मोठं होणार आहे, ते आपल्याला त्यागून, ते सोडून जमत नाही. समाजाच्या कल्याणासाठी धर्माज्ञेने वागलं पाहिजे असं मला वाटतंय निवृत्ती दादा. ज्ञानदा आणि निवृत्तींच्या मध्ये चालू असलेल्या या संवादात कृष्णाजी पंत मात्र भारावल्यासारखे आहेत हो. कुठून ज्ञान मिळालंय या पोरांना? खरोखरच ईश्वरी अवतार या जगामध्ये आलाय याची जाणीव त्यांना होऊ लागली आहे. समाजाच्या कल्याणासाठी धर्माज्ञेनं वागलं पाहिजे. निवृत्ती म्हणतायत, आणि तेवढ्यात कृष्णाजी पंत सोपानाला विचारतायत, काय रे, तुझं मत काय? तुला यायचंय ना? नको मला. निवृत्ती दादा म्हणतोय तसं आम्हाला नाही करायची मुंज. सोपानाने एका फटकाऱ्यात उडवून लावलं. पण तेवढ्यात मुक्ती पुढे आली. म्हणाली, सोनदादा, असं म्हणून नाही चालणार. ज्ञानदादा म्हणतोय त्याप्रमाणे समाजाच्या कल्याणासाठी आपल्याला काहीतरी करायला हवंच. आणि ते पैठणला जाऊन, धर्मपीठाच्या समोर जाऊन जर आपण बोलणार असू तर ते होईल. त्यामुळं मला वाटतंय की आपण आजोबांच्या सोबत पैठणला जायला हवं. आता उपस्थित सगळ्यांच्या मध्ये तिथेही बहुमतच की, म्हणजे मुक्ताई, ज्ञानदेव आणि कृष्णाजी पंत, 3 जण जायच्या बाजूनी आणि 2 जण न जायच्या बाजूनी. शेवटी दोघांनी आपल्या 2 भावंडांचं ऐकायचं ठरवलं आणि म्हणाले, ठीक आहे तर मग
निघूया आपण पैठणच्या दिशेनं. जायचं ठरलं आणि कृष्णाजी पंत ज्ञानदेवांच्यासाठी मुक्ताईसाठी गाडी बघायला म्हणून आळंदीत गेले. हे येताना गाडी घेऊन आले होते, ती गाडी निघून गेली. आता नवीन गाडी बघावी लागणार होती, एखादा गाडीवान बघावा लागणार होता जो यांना घेऊन जाईल. योग्य मूल्य द्यायची तयारी होती. पण कृष्णाजी पंतांना हो गाडी हो म्हणणारे कोण कोण जाणार आहे असं विचारल्यावर विठ्ठलपंतांची मुलं जाणार आहेत हे कळल्यावर गाडीवान नाही म्हणायची. एका गाडीवानानं तर स्पष्ट सांगितलं, अहो त्या पोरीसाठी आमचा पण जीव तुटतो, पण गावातल्या लोकांनी पुन्हा आम्हाला वाळीत टाकलं तर काय करू? माझी पण 3 लेकरं आहेत, उघड्यावर पडतील, कसं जगायचा हा प्रश्न आहे. त्यामुळं मला तुमच्यासोबत गाडी गाडी नेता येणार नाही, माफ करा. कृष्णाजी पंत समजायचं ते समजले आणि शेवटी मुक्तेसोबत चालत चालत जायचा निर्णय घेण्यात आला. मुक्ता जाणार हे कळल्यावर तिच्यासाठी गोडधोड पाठवणारी मंदा खूपसे लाडू घेऊन तिच्याकडे आली आणि तिला सांगितलं की मुक्ते, माझं लग्न जमतंय आणि त्यासाठीच तुला लाडू घेऊन आली आहे. तू जाणार आहेस हे कळलं, माझी करवली माझ्यासोबत असणार नाही. तर लाडवाला सोबत घेतलं आणि ज्ञानदा, मुक्ताई, निवृत्ती, सोपान, कृष्णाजी पंतांची वारी आता पैठणकडे निघालेली आहे. आणि याच पैठणच्या भूमीत तिथे आणि त्यानंतर एक वेगळंच काहीतरी भव्य दिव्य घडणार आहे मुक्तेच्या आयुष्यात, ज्ञानदाच्या आयुष्यात. काय आहे ते बघूया पुढच्या भागात.